नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण फक्त आणि फक्त 2 मीटर कपड्यामध्ये 5 वर्षाच्या मुलीसाठी घागरा आणि चोळी असं 2 गोष्टी बनवणार आहोत। तर यामध्ये मी एक मरून कलरचं फॅब्रिक घेतलं आणि ब्लॅक कलरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि फक्त 2 मीटर फॅब्रिक आहे। याचा पन्हा फक्त थोडासा मोठा आहे। तर आता आपण सगळ्यात अगोदर घागरा कटिंगला सुरुवात करू। तर हा घागरा आहे कळीचा, त्यामुळे अस्तरवरती सगळ्यात अगोदर मी एक सिंगल कळी कशी बनवायची ते सांगते। मग त्या अकॉर्डिंगली आपण बाकीच्या 8 कळ्या बनवायच्या आहेत, म्हणजे 4 ब्लॅक रंगाच्या 4 मरून रंगाच्या। तर ह्या मुलीची जी उंची आहे ती साधारणतः 22 इंच उंची आहे कमरेपासून टाचेपर्यंत। तर त्यातून 1 इंच बेल्टचा मी वजा केला आहे आणि 21 इंचावरती मार्क केलं आहे उंचीसाठी। आणि कळी आपण बनवणार आहोत, तर कळीसाठी कंबर जी आहे ती 25 इंचाची आहे। तर इथे बॉटमला बघा मी 6 इंच घेतलेला आहे आणि इथे वरती जे आहे ते साधारणतः मी 2 इंच घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हे क्रॉस मार्किंग केलेलं ही सिंगल एक कळी आपण तयार करतोय। फॅब्रिक डबल फोल्ड केलेला आहे। आता सरळ भागावरती 21 आहे, तर जो आपला क्रॉस भाग तयार झाला त्यावरती पण 21 असायला हवं। तर मी ते मार्क करून असं इकडे मिळवून घेतलेलं आहे। नाहीतर काय होतं, एक टोक बाहेर येतं आणि घागरा जसा आपल्याला दिसायला पाहिजे तसा दिसत नाही। तर लक्षात घ्या, कमरेच्या इकडे मी 2 इंचावर मार्क केलेला आहे आणि बॉटमला मी 6 इंचावर मार्क केलं आहे, म्हणजे कमरेचा कळीचा भाग 4 इंचाचा झाला आणि बॉटमचा 12 इंचाचा झाला। आता ह्या कळीप्रमाणे मी मरून कलरचे 4 पीस कट केलेत, पॅनल 1 2 3 4, आणि ब्लॅकचे पण मी 4 पॅनल कट केलेले आहेत। आता मरून जो आहे तो माझ्याकडे त्याचा पन्हा जरा जास्त मोठा होता, कारण ते रेयॉनमधलं कलमकारी बेस फॅब्रिक होतं आणि जे दुसरं आहे थोडंसं कॉस्टली होतं। तर मी हे 120 रुपये मीटरचं आणि जे दुसरं आहे सिक्वेन्स वर्कवालं ते 150 रुपये मीटरचं असं आणलं होतं। तर मरून कलरच्या फॅब्रिकचा पन्हा मोठा होता, त्यामुळे त्याच्यातूनच मी थोडेसे तुकडे राहिले होते, त्याच्यातूनच मी तिच्यासाठी चोळी बनवणार आहे शॉर्ट कपड्यामध्ये। तर अशा प्रकारे हे बघा किती पॅनल तयार झाले। हे 6 पॅनल आहेत आणि अजून 2 पॅनल त्यामध्ये मी वाढवलेले आहेत। असे टोटल 8 पॅनलचा मी हा घागरा बनवते। तर आता आलेली मी स्टिचिंगला कटिंग झाल्यानंतर, तर इकडे पॅनल ठेवताना सरळवरती सरळ ठेवायचं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करून व्यवस्थित दोन्ही पार्ट एकमेकांना कमरेपासून बॉटमपर्यंत व्यवस्थित अटॅच होतील त्या पद्धतीने ते हे करायचं, स्टिच करायचं। कारण थोडंफार जर आपण खेचलं गेलं तर कुठला तरी एखादा पॅनल मोठा होऊ शकतो कळीचा। तर मी हे व्यवस्थित पटापट असे छान जोडून घेतलेले आहेत सगळे पॅनल। ते जोडल्यानंतर बघा अशा प्रकारे छान असं दिसतंय। तुम्हाला जास्त पॅनल घ्यायचे असतील तर तसंही तुम्ही घेऊ शकता, पण इथे फक्त तुम्ही वेस्ट कमी करायची। मग कमरेचा जो पॅनलचा भाग आहे कळीचा तो कमी करावा लागतो, कारण आता 25 कमर होती, तर मी इथे 8 पॅनल घेतलेले आहेत ना। तर मग मी काय केलं, 25 डिवायडेड बाय 8 असं केलेलं आहे आणि जे काही येईल तुमचं त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन मिसळायचं। मग तुम्ही 8 कळ्या घेतल्यात म्हणून मी 8 डिवाइड केलं आहे। तुम्ही 10 कळ्या घेणार असाल तर 10 डिवाइड करा आणि बॉटमला जेवढं मी घेतलं आहे तेवढंच तुम्ही घेऊ शकता। फक्त त्याच्यावरती फॅब्रिक डिपेंड करतं की तुम्हाला फॅब्रिक किती लागणार आहे। तर अशा प्रकारे बघा 8 पूर्ण कळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत। आता बॉटमसाठी माझ्याकडे अस्तर जे आहे ते एक सलग अस्तर नव्हतं, म्हणून मी असे तुकडे जे बॉटमच्या पॅनलची जी साईज होती त्याप्रमाणे मी ही 4-4 इंचाची पट्टी तयार केलेली आहे आणि त्या एकमेकांना जोडून घेते। कारण मी असं का केलं आहे, तर थोडंसं हे फॅब्रिक जे आहे ना ते वरती उठू नये, आपण याच्यामध्ये थोडंसं बॉटमला आहे ना असं फॉल कसा लावतो, फॉल आपण साडीला फॉल लावतो त्याप्रमाणे मी हे लावते। तुम्ही सरळ पट्टी जरी लावली तरी काय हरकत नाही आहे। तर आता ह्या पट्ट्या मी एकमेकांना जोडून घेतल्या आणि सरळ पॅनलवरती मी ठेवते आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करणार आहे आणि ते आतल्या बाजूला पलटी करून परत हाफ इंच म्हणजे अर्धा इंच शिलाई कवर करून मी त्याला स्टिच टाकून घेणार आहे। तर अशी व्यवस्थित मी स्टिच टाकून घेतलेली। तर हे सुंदर असं थोडासा फॉल तयार झाला आहे, फॉल जड तयार झालेला आहे बॉटमला। याला प्रेस केल्यानंतर ते अजून जास्त सुंदर दिसेल। तर असा हा घेर सुंदर असा तयार झाला आहे। आता ह्याला आपल्याला जोडायचं आहे
कमरचा बेल्ट, तर आपण बेल्ट 1 इंचाचा घेतो आहे. तर हे पुन्हा चेक करून घ्यायचं की प्रॉपर 25 येतं आहे का. म्हणजे आता 25चं अर्ध किती येतं, 12.5 इंच. आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन कुठल्या साईडला, पलीकडच्या बाजूला. तर ते टोटल कमरेचा भाग जो आहे डबल फोल्ड 13 इंच यायला हवा आहे. तर तो नसेल आला तर तुम्हाला कळ्या जिथं असतील तिथं थोडं थोडं स्टिच टाकून ॲडजस्ट करायचं. आता हिची ॲक्च्युली कंबर होती 20, तर त्यामध्ये मी 5 इंच लूजिंग दिलेलं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला लूजिंग द्यायचं आहे. आता इथे जेवढा आपला बेल्ट आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. डबल फोल्ड केलेलं आहे मी, कारण आपल्याला नाडी इनबिल्ड करायची, म्हणजे नाडीचा करायचा आहे आपल्याला हा घागरा. तर मी डबल फोल्ड फॅब्रिक घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि दोन्ही बाजूला त्याचे जे तुकडे असतील ते फिनिशिंग देऊन घ्यायचं, म्हणजे ते ओपन राहील अशा पद्धतीने. तर मी त्याच्या कडा ज्या आहेत दोन्ही बाजूला फोल्ड करून घेतल्या आणि त्याचा बॉटम ओपन बाजू जी आहे तिला मी स्टिच टाकून घेतली. त्यानंतर ही पट्टीमध्ये फोल्ड केली आणि त्याचा सेंटर काढला. घागऱ्याचा सुद्धा कमरेचा सेंटर काढला. सेंटरपासून जोडायचं. आता जसं मी तुम्हाला म्हणाले, जर एक्स्ट्रा असेल तर कुठे कुठे तुम्ही प्लीट्स पण देऊ शकता, किंवा मग एकदम प्रॉपर कळ्या जिथं जोडलेल्या आहेत तिथं जो जॉईंट आहे त्या जॉईंटला सुद्धा तुम्ही स्टिच टाकू शकता. तर मग मी काय केलं, फक्त प्लीट्स दिलेल्या आहेत छोट्या छोट्या, अगदी अर्धा पाऊण इंचाचा फरक पडला. तर आता हे अशा पद्धतीने पूर्ण बेल्ट मी जोडून घेतलेला आहे. सेम कळ्यांचं मी एक अस्तर तयार करून घेतलेला आहे. हे बघा, पूर्ण असा बेल्ट जोडून घेतला. आता ह्यावरती आपल्याला दाब टीप देण्या अगोदरच आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर अस्तरसुद्धा सेम ज्या कळ्या आपण कट केल्या होत्या त्या कळ्यांप्रमाणेच मी अस्तर तयार करून घेतलेला आहे. आता हे अस्तरचा जो कमरेचा भाग आहे तो आपल्याला बेल्टवर ठेवायचा. आता सरळ बाजू जी आहे ती बाहेर राहिली पाहिजे आणि जी आपण स्टिच केलेली आहे म्हणजे जी उलटी बाजू आहे ती आत जाणार अशा पद्धतीने. तर बघा, सरळ बाजू मी वर ठेवली, बेल्ट खालच्या बाजूला ठेवला आहे आणि आपला जो मेन घागरा आहे तो बरोबर अस्तरवर आहे, म्हणजे अस्तरच्या खाली आहे. तो पण व्यवस्थित कंबर मी मोजून घेतली. जर ती जास्त असेल तर थोड्या प्लीट्स किंवा कळीमध्ये ते ॲडजस्ट करून घ्यायचं. म्हणजे हे पलटी केल्यानंतर हा जो भाग आहे तो आत जाईल अशा पद्धतीने आणि बेल्ट बाहेर येईल. आणि बरोबर त्याचे जे उलटे भाग आहेत म्हणजे मेन फॅब्रिकचे आणि अस्तरचे, ते उलटे भाग एकमेकांकडे आतल्या बाजूला राहील आणि सरळ भाग बरोबर बाहेरच्या बाजूला राहतील. अशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे. तर मी बेल्टला अस्तरसुद्धा जॉईन करून घेतला आणि ओपन केल्यानंतर बघा वरती अशी दाबटीप द्यायची, म्हणजे बघा शिलाई मार्जिन पूर्ण आतमध्ये गेलं. आणि आता ह्यावरती दाबटीप द्यायची जेणेकरून कुठलाही एक भाग असा वरती यायला नको घागरा घातल्यानंतर. दाबटीप देऊन झाली आहे. आता जे बाजूला आपण अर्धा इंच सोडलेला आहे ते एंडपर्यंत आपल्याला बेल्टचा भाग सोडून स्टिच करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हा आपला पूर्ण असा घागरा तयार झाला. इथे आतल्या बाजूला तुम्ही ओव्हरलॉक करू शकता. तुम्हाला झिप लावायची तर झिपसुद्धा 4-5 इंचाची लावू शकता जर फिटिंगवाला करायचा आहे तर. मी कमरेमध्ये जवळजवळ 5 इंच लूजिंग दिलेलं आहे, त्यामुळे गरज नाही आहे. आणि लहान मुलींच्याला जास्त फिटिंग करण्यापेक्षा आपण असाच पद्धतीने करू शकतो. व्यवस्थित असा हा घागरा सरळ करला आणि सुंदर असा हा घागरा तयार झालेला आहे. तर सुंदर असा हा आपला घागरा तयार झालेला आहे. 5 वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही हा सहज सेम माप वापरून तुम्ही शिवू शकता. उंचीमध्ये फक्त बदल करा, बाकी कळी आणि फॅब्रिक सेम घेऊ शकता. आणि कसा झाला आहे घागरा हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याचा चोळीचा व्हिडिओ ओव्हरलॅप म्हणजे अंगरखा पॅटर्न आहे, चोळीचा ओव्हरलॅप, चोळीचा जो मी ब्लाऊज शिवलेला आहे किंवा चोळी शिवलेली आहे, तर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येस टाईप करा किंवा चोळी असं टाईप करा. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तो शेअर करेल, कारण यामध्ये खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी ह्यामध्ये शेअर नाही केलं आहे. सो चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला बाय, भेटूया उद्याच्या चोळीच्या व्हिडिओसोबत.